मंडळी 25चं टायपिंग आणि 25चं टायमिंग या दोन्ही बाबतीत भल्या भल्याना धोबी पछाड करणारा प्रसाद खांडेकर आलाय त्याच्या मामाला भेटायला. बघूया मामा भाच्यांचं हे मिलन कॉमेडीचं कुठलं डेसिबल लिमिट गाठताय ते. हा नाही ना आई, आत्ता जस्ट पोचलोय मामाकडे. नाही अजून घरी गेलो नाहीये. आज ना मामा मी सगळा वसूल मामाकडनं करून घेतो. बघ तुला दरवेळी तो फोन करतो, इमोशनल ब्लॅकमेल करतो, खूप लुबाडला आता मामाने. आज सगळं क्लिअर करतो मी. तू ठेव फोन, तू मी पोचतो आता, बोलतो त्यावर. माझी शालू शालू माझी शालू रे. दादा तू कधी आलास? दिले भाऊ बॅग दे इकडं. एक मिनिट, कोण आहेस तू? अरे मी तुझा भाव. अरे परब्याचा पोरगा. कोणाचा पोरगा? तुझा मामा परब्या. सटकन वाजवीन ना, बापाचं नाव घेतो, लाज नाही वाटत? अरे वाडीतले सगळे परब्याच बोलतात. मी बोललो तर काय आला? तू कधी आलास? हा काय आत्ताच आलो. नाही जन्माला कधी आलास? 5वा. काय नाव काय तुझं? 5वाच. 5वा नाव कसं असेल? नाव असेल ना काहीतरी. तू आल्याला प्रश्न विचार नको. चल घरात ये लवकर ये. ओ बाबानो, दादा. बरं बाबानो, दादाने माझ्यासाठी ना भेट म्हणून कार आणले 4 व्हीलर. ती कार तुझ्यासाठी नाही आणली, मी लोनवर घेतली ती. भेट कार म्हणून देणार आहे तुला मी. तसं नाही काय? मग जाऊ दे, वाईच चावी दे. चल. कशाला? अरे तिकडे पडसाद आपली नारली काढलेली आहेत ना, ती घेऊन यायची. दे लाव चावी. अरे मामा गाडीत ना नारळ कसे आणणार? अरे ते काय होतंय देऊन टाक चावी. दे आधी चावी देच बघू. हा काय आम्ही काही कधी गाडी बघितली नाही काय? तू काय आपल्या गोष्टी करून दे चावी. दे पटकन दे. हा दे. नीट चालवशील ना? मजा काय येते ना चालवायला? म्हणजे काय? अरे सायकल काय चालवतो? मामा सायकल आणि गाडीमध्ये फरक आहे. अरे 2 चाकात आता फरक आहे. काय वासाडा बोलतो दादा. ते 1 डाऊन 4 अप आहेत ना? अरे ते बाईक बघून येतो. एवढा काय एवढा काय? अरे चालवी मला माहिती आहे आता. अरे हो अगं ऐकलंस काय ग? अगं कोण आलाय बघ. ये लवकर. आला ग बाई, माझं लेकरू आलं ग बाई. मुंबईहून माझं पोरगा आलं ग बाई. माझा पाशा आला ग बाई. सोनं माझं कसं आहे ग? किती ग दिवसाने भेटलंय ग. किती दिवसाने भेटलं होतं ग बाई. तुला माहितीये एवढा असताना बघितलं होते रे तुला. असं शेंबडा नाचायचं माझ्या समोर. मामी शेंबूड, मामी शेंबूड. लगेच असं शेंबूड काढीत होतं तुझं मी. असं ना नागडा माझ्या समोर धावायचा. मामी अजून ते नागडं रूप दिसतंय ग बाई. अजून नागडं रूप दिसतंय तुझं. कसं ग लेकरू माझा? मामी आता नको आणूस ते नागडं रूप समोर. आता मोठा झालं. बाकी मामा लग्नाला इतकी वर्ष झाली तर मामी अजून कोकणातली भाषा बोलत नाही, कोल्हापुरीत चालू आहे. अरे 4 महिने डिलिव्हरीसाठी कोल्हापूरला, 4 महिने इकडे. कधी शिकणार हा? पण मामी लॉकडाऊन एकदम मानवलं. पोटपीट सुटलं एकदम मस्त. 5 मामा परत? काय अभिमानाची गोष्ट आहे. अरे मामा काय कधी थांबणार आहेस? हा की तू 6वा ना? नाही 8वा. अरे मधले 2 कळवले पण नाहीस तू. अरे कुठल्या तोंडान कळव? दरवर्षी आपलं तेच काय सांगते बसू बस. कंटाळा आलाय वा, कंटाळा आलाय रे. अरे सारखी पोरं जन्माला येत आहे, काय करू? अरे ते स्वतःहून येतात. तू थांबशील तर ते थांबतील ना. भावा साड्या, तुमच्या मुलं माझा डोका फिरलेला आहे. हा तुझा बाप आणि तू. अरे झोप उडवली वाय तुम्ही माझी झोप. आता झोप उडवल्यावर हेच होणार ना. काय संबंध आहे मामा? काय संबंध? काय संबंध? वासाड्या मला वर तोंड करून बोलतोस काय संबंध आहे म्हणून? अरे माझ्या झाडाला आंब येतात, तुझ्या झाडाला आंब नाही येत. त्याला मी काय करू? नशिबाचा भाग आहे का नाही मनाचा? अरे पण दरवर्षी ज्या झाडाला आंबे येतात ते झाड तुझं कसं काय होतं? हा खरं नाही असं नाही आहे बघ. पण मी दरवर्षी तुला आंब पाठवतो ना. पाठवतो ना. अरे दादा तू कधी आला? आता हा कितवा? हा 3रा ना ग? नाही 4था. 3रा गे. अहो असं कसं 4था आहे ना. मी पोटात वाढवले. मला कळणार नाही का? बाबानू दादा मला नवीन कपडे आणले नाही. माझे आहेत ते. माझे आहेत ते. हात नको लाव. दादा. अरे हे जीन्स आणि टी-शर्ट मी घेऊ? अरे होणार आहेत का? त्याची साईज दादा मला नवीन कपडे अरे होणार. अरे घेऊ दे रे. काय कपडे आम्ही काही बदलले नाहीत काय? अरे पण ते
मस्त आहे ना टावेल मामा माझं टॉवेल आहे ते माझं पर्सनल आहे मी वापरायला आणलंय अरे होय मोठा टावेल मला टावेल जसं काय आम्ही बघितलंच नाही आहे आणि मामाला दिलं असं काय होईल मला अरे पण चांगलं मी काय वापरू मग असं म्हणतोय एक मिनिट हा घे तुला अरे अरे दादा दादा तू कधी आला दादा हा कितवा आता हा आपला आहे आपलाच आहे तो आपलाच आहे हा मग नाही त्याला घरी कधी मी बघित नाही ना नेहमी तिट्यावर असतो का रे तिकडेच बघतो मी त्याला तिथं असला तरी आपलाच आहे तो दादा आलाच बरं झालं ते 500 रुपये ते कशाला ते आपल्याकडे ती डबल बारी ठेवलेली आहे ना गणपतीला अरे पण 500 रुपये मी कशाला देऊ अरे देवधिकाचं काम आहे पुण्य हा, केवढं दादा, लागते देऊन बाबा टाक, ते देऊन टाक, पटकन देऊन 500 टाक, रुपये देऊन दे. टाक, सगळं किती दे. आहे? अरे गप्पा! 500 रुपये. गोंधळ केवढा घालतावाय एक तर हा माणूस थकून भागून आलाय त्याला चाय विचारायची पाणी विचारायचं आता काही नाही नुसतं पैसे दे पैसे दे पैसे दे वासाडून कधी पैसे बघितलं नाही आग लागली तुमच्या तोंडाला ती काय बापाची इज्जत काढतोयस वासाड्या दे रे 500 रुपये द्यायला अरे मामा काय तू पण आल्याला पैसे द्यायला लावतो अरे दे काय मोठा माहितीये काय आम्ही काय पैसा कधी बघितलेला नाही काय दे दे पैसा त्याला हा. तू असं का बोलतोयस रे आणि ते कोल्हापूरची बाजू सांभाळायला पाहिजे ना कोणतरी ए दादा ए ते बूट मला आवडलेत मस्त बूट आहेत मी घेऊ अजिबात नाही ते तुला मोठे होतील नाही नाही मी बोळ्या घालून वापरेन ना अरे, ए, दादा, मला बूट दिले. ए, अरे, दादा, अरे, मला नेऊ दे बूट दिले. नेऊ दे बूट काय मोठा बूटवाला आम्ही काही कधी बूट बघत अरे नाही. तू सगळं बघितलंयस पण आता मी बुट घालून आलो ते आता मी जाताना काय घालू आता माझी शिल्पर घालून जा हा. मामा येताना बूट घालून आलो आता जाताना स्लीपर घालून जाऊ गाडीला माहितीये का तू बूट घातलेस का शिल्पर घातली असती वाचाड्या मामा किती लुबाडणार आहे किती लुटणार आहेस हा काय बोललास तू मी लुटतोय तुला हो मी लुटतोय तुला हो. मी लुटतोय ए मामा भाचे भांडू नका रे बाबा पदर पसरते रे बाबा अहो, काय अक्का नाही तुला नाही. अजून आमचं भांडण सुरू झाली नाही नाही झाले का भांडल्यावर बोलायचं आहे ना बर बर बर. काय रे हा मी लुटला काय लुटलंय तर आताच्या आता मला सांग चल सांग इथं यायच्या आधी शेतावर जाऊन आलोय मी बाई काय यावेळी पुन्हा बांध सरकवलास दरवर्षी थोडा 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 बांध सरकवतोस अरे माझ्या हद्दीतला साग आता तुझ्या हद्दीत अर्धा किलोमीटर आत गेलंय अरे पाऊस जोरात पडला त्याला मी काय करू पावसाच्या पाण्यात माझ्या हद्दीत आला असेल काय बोलशील अख्खं झाड कसं पावसाने येशील काय बोलशील तू माझ्यावर आरोप करतोयस वासाड्या आरोप करतोयस हा अरे तू चालच नाही तर हावऱ्यासारखा अरे मला 8 पोरं आहेत 8 तुला किती आहेत एकच आहे ना अरे पण मग मी सांगितलं होतं 8 पोरं जन्माला घालायला अरे देवान द्याला ना देवान आम्ही ना चिंदीगिरी करीत नाही तुमच्यासारख्या मुंबई सारख्या लोकांची हाय ना सगळं मन मोकलेपणानं हातचं काही राखीतच नाही आणि तू काळजी करू नका वासाड्या काळजी करू नको जो जन्माला घालतो ना तो दाना देतो अरे मग पैसे पण त्याच्याकडेच मागणार माझ्याकडे कशाला मागतो दर 2 आठवड्याने आईला फोन करतो इमोशनल होते ती भोळी होते बोलते मामाला पैसे पाठव माझ्याकडे कशाला मागतो पैसे माफ कर जेवढं झालं तेवढं झालं तू राम मी चाललो आता इथे हे असं कसं अरे ते 4 दिवस राहा की बाबा 4 दिवस हा. 4 तासात एवढा खर्च दिलाय 4 दिवस राहू दे मला आई थांबायचं अरे नाही तर असं- मी आईला कळवतो बरं बरं ऐक बरं जातोयस ना ए याच्यासाठी जे आणलेले वस्तू आहेत त्या कुठे आजच ठेवले ठेवलेस हा? मामा मला काही नको मला ऐक, हाचा आहेस ना माझा असं कसं रिकाम्या हातात परत जाणार आहेस तू हा? आणते. चल, जरा आणतो हा? हा. चल, चल, ये. हा आई बाबू मामाकडनं पैसे घेतला हा ह्या जन्मात होणार आहे त्याच्याकडनं वसुली काय ना का मामा नाही सुधारणार काय वसुली बिसुली होणार नाही उलट इथे आलो अजून खर्च झालाय माझा अगं तुला माहिती आहे मामी आता 8व्यांदा परत प्रेग्नेंट आहे काय बोलतोस वा 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 का आई असं तर रे भाव आहे माझा नवसाचा आहे त्यो भाव आहे बरं ऐक जमीन जुमला कोण सांभाळतं मामा सांभाळतो ना असं काय करतो देवाधर्माचं तोच बघतो माझ्या बापसाचा वरचं साध्य कोणी करतं तोच करतो मग भाव आहे माझा बरं ऐक रे का म्हातारशी येऊ नको हा 1000 रुपये दे मामीच्या हातावर मामी बरी आहे लेकरा आई मी अजिबात काय करणार नाही मला हे पटत नाहीये तू काय बोलतेस ते पहिले पैसे दे मला काही ऐकायचं नाही ठेव तू फोन ये ये ए, हा? हे काय देवाचा परसाद आणि हा देवाचा अंगार आहे हा कशाला ए तुझ्या आईशीने मला फोन केला नव्हता ना तुझ्या पोरग्याला बरं नाही म्हणून तर देवलात पूजा घातली होती त्याचा अंगार आहे गेलास की पोरग्याच्या डोक्याला लाव हा बरं वाटेल त्याला आणि हे बघ गरोदरा आहे तरी 3 दिवस उपाशी राहिली आणि मी म्हणजे नुसती आंघोळ केली आणि शंकराच्या पिंडीला 108 फेऱ्या मारलेल्या आहेत काय समजलंस किती जरी झालं तरी तुझा पोरगा आहे वंशाचा देवा
मामा तू पण नाही एवढं कशाला केलं? नाही नाही, काय केलंच म्हणजे करायला नको काय आपल्या पोरांसाठी? अरे त्याला मोठा होताना मला बघायचा आहे. हा. तो मोठा झाला तर माझ्या पोरगींना बघीन ना तू. असं आहे का नाही? म्हणजे अजून अपेक्षा आहेतच तुझ्या? नाही. काय मामा? नाही नाही. हे घे, आईने 1000 रुपये दिलेत येणाऱ्या बाळासाठी. असू दे. चल मी निघतो. ए बाबा जातोय, गाराणा घालतो, देवाला सुखरूप जाशील ना? हाय. हा? हात जोड. हा? ये. जय देवा महाराजा, 12 गावच्या 12 राटीच्या 12 वहिवाटीच्या महाराजा. वय महाराजा. वा गणपती देवा, सालाबाद प्रमाणे तू सगळ्यांच्या घरात आलेला आहेस. तर माझा भाचा आज मुंबईत निघालेला आहे, त्याला सुखरूप जाऊन दे रे महाराजा. वय महाराजा. प्रसाद हा माझा मामा. म्हणजे दिसताना तुम्हाला वाईट दिसलं असेल पण खूप प्रेमळ आहे. आणि गाववाल्यांचे हे जे प्रेम आहे ना ते पैशात नाही मोजता येत रे. हे खरं आहे. म्हणजे मुंबईत कितीही संकट आली तरी आम्हाला आमची आशा असते की आमचं गाव आहे, तिकडे गावची लोकं आहेत, काही नाही केलं तरी 2 घास खायला घालतील. ही माणसं टिकली पाहिजे. ही टिकली तर गाव टिकेल. तर देवा, हा माझा भाचा आता निघालेला आहे, तर त्याचं संपूर्ण कुटुंबाला सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि धनलाभ चांगलं लाभू दे रे महाराजा. वय महाराजा. मस्त, खूप गोड परफॉर्मन्स. सई, गोड परफॉर्मन्स तर होताच, पण एक खूप गोड मेसेज पण त्याच्याबरोबर होता आणि त्याचं जास्त भारी वाटतंय. हा परफॉर्मन्स बघून आय एम शुअर की 1000-1200 कॉल तरी गावाला जातील आणि ते जावेत अशी मी अपेक्षा करते. कारण आपली पाळंमुळं आपल्याला विसरून चालणार नाही आणि जेव्हा गाव सुखी होईल तेव्हाच शहर सुखी होईल असं मला वाटतं. त्यामुळे फारच मस्त मजा आली. प्रसादा. गावच्या माणसांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं यातलं सुख काही अलौकिक असतं, हे अगदी खरं आहे. मस्त परफॉर्म उभी केली कॅरेक्टर्स, प्रभाकर, सुहास आणि तुमची सगळी मुलं. आणि आता थांबा, आता याच्या पुढे प्रसाद, मजा आली, खूप मजा आली. व्हेरी नाईस. मंडळी, तुम्हाला माहिती आहे सिंगिंग स्टार ह्या कार्यक्रमात आणखी काही गायक अभिनेत्यांची भर पडणार आहे आणि त्यातलाच एक आता तुमच्या समोर येतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य महारथी समीर चौघुले आणि अरुण कदम. नमस्कार. वेळीच थांबलेलं बरं. मी समीर चौघुले, मी एक अभिनेता आहे आणि आनंदाची गोष्ट ही की सिंगिंग स्टार्स या कार्यक्रमात माझी निवड झालेली आहे. तसा मी काही गायक नाही, मी असाही गायक नाही, पण लहानपणापासून माझ्या कानावर गाणं पडत आलेलं आहे. कारण आमच्या बाथरूमची कडी तुटलेली आहे अनेक वर्ष. माझे बाबा गायन शिकलेले आहेत. तर आणि आमच्या शेजारी मात्र राहायला गाणं होतं. म्हणजेच बेला शेंडे आमच्या शेजारी राहत होत्या. अंगभूत आगाऊपणामुळे मी त्यांच्या घरी एकदा गेलो आणि त्यांना डोरबेलचा आवाज काढून दाखवला. त्यांना मी सांगितलं, डोरबेला शेंडे, असा मी आवाज त्यांच्यासमोर काढला. त्यानंतर बेलाताईंनी भोपळा लावलेला काठीने मला तुडवला. अरे तसं नसेल रे, तानपुरा असेल तो. नाही, तानपुरा त्यांच्याकडे होता, पण मला बडवला काठीनेच त्यांनी. मग त्यानंतर सगळ्या सोसायटीतली लोक जमली आणि कॉन्ट्रीब्युशन काढून मला दुसरीकडे त्यांनी शिफ्ट केलं. मग मी नवीन बिल्डिंगमध्ये गेलो. तिकडे शेजारी गाणं आलं, ते म्हणजे डॉक्टर सलील कुलकर्णी. अरे वा. मला वाटलं डॉक्टर साहेब आलेत, मला बरं नव्हतं, मी त्यांच्या घरी गेलो, मला ताप आलाय. ते म्हणाले, हे ती कामही नाही करत. ती अनेक वर्ष मी कामं सोडलेली आहेत. मी आपला असाच डॉक्टर आहे, मी आजारी पडलो तर मी दुसऱ्या डॉक्टरकडे जातो म्हणतात. खरंच नावापुढे फक्त डो आणि टिंब लागावं यासाठी माणसं किती वर्ष कॉलेजमध्ये जातात. असो, पण ही माझी संगीत गाथा आहे. तर असा मी संगीत शिकत शिकत तिकडे आलेलो आहे. पण मला गाणं येत नाही, पण चॅनलने एक मेंटॉर माझ्यावर दिलेला आहे. एक सेलिब्रिटी मेंटॉर मला शिकवायला येणार आहे गाणं. तर आता बघूया तो मेंटॉर कधी येतोय ते. अरे आमिर, या शो मध्ये पण तू आहेस? क्या बात है. आणि बाबा तू ए बघ, म्हणजे ढोलकी पाहिजे, डुलकी नाही पाहिजे. सर सर या बसा. अरे समीरजी कसे आहात? हा ठीक आहे, पण मी ओळखलं नाही आपल्याला. मी बने चॅनल लिपी नाव ऐकलंय ना? अच्छा, तुम्ही आहात ते. अरे बापरे,
चॅनल पी म्हणून चॅनल हल्ली आता बालमाजुरांना आणायला लागले. समीरजी, हे अरुण सर, हे तुमचे मेंटॉर आहेत. ओळखता ना? नाही ओळखलं मी यांना, खरंच नाही ओळखलं. नाही अरुण सर मोठे गायक आहेत. सजना माझा देखना रोज ढोसतो दारू चकना. हे गाणं माझंच फेमस झालेलं आहे. हे गाणं तुमचं आहे? हो, हे माझं गाणं फेमस आहे. आणि बापाचा फुटला भांडा त्याने घरी आणल्या नंडा. हे माझं गाणं आहे. अच्छा अच्छा. वाजव रे. बापाचा फुटलाय भांडा आणि बापाचा फुटलाय भांडा त्यांनी घरी आणलाय नंडा. आणि बापाचा फुटलाय भांडा बापाचा. क्या बात आहे खरंच. अरे बाला ही दोन्ही सुपर डुपर हिट गाणी मी बोललेली आहे. नाही खरंय खरंय, तुम्ही बोललेली आहे म्हटल्यावर सुपरहिटच असणार ती सर. वा वा, मस्त 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 होतंय सर, एकदम मस्त. दाद्या मस्त करा. मी इथे बाजूला आहे, काय लागलं तर मला सांग. हो सर. ठीक आहे दाद्या, मस्त येस करा. येस. सर मला तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला सर. काय नाव काय तुझं बाला? सर मी समीर चौघुले, मी अभिनेता आहे सर. मग त्यात आवरं काय वाईट वाटून घ्यायचं? वाईट कुठे वाटतं? आय एम ओके, मला काहीच नाही सर. मला एवढंच म्हणायचं आहे, सिंगिंग स्टार हा कार्यक्रम आहे, तो मला जिंकायचा आहे सर. प्लीज मला खूप इच्छा आहे सर. मला टेन्शन घेऊ. ओके सर. मी आता आलोय ना, मी तुला जितवणार म्हणजे जितवणार. हो सर, मला खरंच आनंद झाला. आपली ओळख झाली हा आनंद झालाय सर. आता आपली ओळख झाली आहे की नाही? बरं, मग मी बंडा गांधू. सर काय काय बोलताय? बंडा गांधू म्हणजे? मी गुरु आहे ना तुझा. अहो ते गंडा बांधू आहे ते. बंडा गांधू कुठून आणलं सर? सर तुम्ही शब्द चुकताय सर, कळतं का तुम्हाला? शब्द चुकताय तुम्ही. वसरे आता तू मला शब्दच सांगणार आहेस? असे शब्द किती आयले आणि गेले मी त्याची इज्जतच करत नाही. अरे जाऊन तू कुठल्या पण लेखकाला जाऊन विचार. अरे मोठे मोठे लेखक वैतागलेत माहिती. शब्द आहेत ना माझ्या समोर असं चला चला कापतात न फला फला घाबरतात. तर फायनली बंडा गांधू. आग्रह असेल तर गांधा गांधा. सर हे तुम्ही गळ्यात घातलंय सर, दंडाला बांधायला पाहिजे ना तुम्ही. काय गल्यात पाच झालास तर दंडाला, नाही तर काढून फेकून देणार. ओके सर. सर हरकत नाही सर, आपण मग आता सुरू करूया का आपल्या या कुठलं गाणं गाणार आहेस? सर मी असं गाणं आहे सर. हो असं गाणं आहे सर. आता हल्ली नवीन नवीन पोरं येतात गाणं नाही नाही रे मन. नाही सर, नवीन नवीन पोरं नाही, फार जुनं गाणं आहे. चल मग काय हरकत. हा सर मी गाणं म्हणू का आता? हा नाही थांब एक मिनिट, त्याच्या आधी मी तुला एक वस्तू देतो, ती घ्यायची आहे तुला. काय देताय सर? हे हे हे. अच्छा चाटण का? नाही 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 सर, माझ्याकडे आहे सर. माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे प्रत्येक गायकाकडे त्याचं चाटण असतं. म्हणजे मी सुद्धा बनवलेलं आहे. सुंठ, ज्येष्ठी मध याचं असं मिश्रण करून बनवलं आहे चाटण. मी ते घेतो सर, तुम्ही नका देऊ मला. आता मी तुझा गुरु आहे ना बाला. हो सर. मी जे देईन ते तुला घ्यायचं आहे. बरं सर, जशी तुमची इच्छा. सर अरे हे काय दिलं तुम्ही? तिखट आहे खूप. ती शेजवान चटणी आहे. शेजवान चटणी का दिलीत मला? हे आमच्या घराण्याचं चाटण आहे बाला. अरे बाला एकदा हे चाटलं की तर्रारून असं गाणं बाहेर पडलं पाहिजे. तिखट आहे मग, बाकी काय नाही. थोडंसं कसं आहे, तुला जेवढं तिखट लागेल ना तेवढं समोरच्या माणसाला तुझं गाणं गोड लागेल. असं आहे का? हा. प्रशांत दामले तुला माहिती आहेत? हा माहिती आहेत ना सर, प्रशांत दामले. त्याचा मला फोन आयला, मला बोलतो दादा मी आता सिंगिंग स्टार मध्ये जज होणार आहे. मावरे काय टेन्शन घ्यायचं, मला कशाला फोन करायचं? नाही नाही टेन्शनचं नाही, मी त्याच्यामध्ये ना गायकाची ऍक्टिंग बघणार आहे. अच्छा. हा तर बाला आता प्रशांत दामले जर का तुझ्या गाण्यात अभिनय बघणार आहे तर तुझ्या या गाण्यामध्ये अभिनय नको यायला. पण मग अभिनय आणायचं म्हणजे काय करायचं? बगल्यांची माल. हो आहे ना, म्हणजे बगल्यांची माल आहे, म्हणजे
अनेक बगले आहेत हो, अनेक. एकापेक्षा जास्त बगले आहेत हो, सर. आपल्याकडे सध्या 2च बगल आहेत हा एक बगल हा एक बगल किती झाले 2 बगले क्लिअर क्लिअर. अरे हे काय दाखवताय सर तुम्ही मला बगले म्हणजे या अर्थाने नाहीये बगल या अर्थाने नाहीये ते बगळा बगळा पक्षी असतो ना बगळा अरे मग वाचाड्या तुझा जो पक्षी आहे तो दाखव पण मला ऍक्टिंग दिसली पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे मी आता बगळा करायचा याच्यात अहो, भावगीत आहे तरलता असते त्यात अशी ऍक्टिंग बगळ्या अशी माळ फुले असं विचित्र वाटेल सर हे नका करूया आपण सर हे फार नको हे सर. पुढची लाईन काय अजूनही अंबरात अंबरात आपल्याला परवडेल म्हणजे जवळपास आपण घेऊया अजूनी अंगणात. हो गाणं कसं चेंज करता तुम्ही अजूनही अंगणात असं कसं चाललं समजवायला कौर सोपं आहे अंगणात अंगणात कौर सोपं आहे ना समजवायला. आता अंगण आपल्याला जर का एस्टॅब्लिश करायचं असेल तर अंगणात आपण काय करतो काय लेंगडी घालतो. आपल्या अंगणात आपण काय घालतो लेंगडी घालतो. आता गाणं परत सगळे बोल. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंगणात. अरे नाही हो अरे नाही हो हे असं नाहीये ते अरे भावगीत आहे ते असं असं करून नाही होत त्याला एक तरलता असते कळलं का एक शृंगार असतो त्याच्या मागे एक भावना असते कळलं का. अरे ते समोर जज बसलेत ना ते मला म्हणते तुला डोकं नाही का ओरडतील मला ते. म्हणजे तुला काय वाटतं मला डोकं नाही म्हणून चॅनलने इकडे तुझा मेंढर केलाय मेंढर चॅनल तुम्हाला माझा का फू करेल आणि मुळात ते मेंटॉर आहे मेंटॉर मेंढर आहे ना मेंढर ते आम्हाला बनवलंय तुमच्या हाताखाली खाली असं नसतं हे. अरे अरे बने इकडे या यार हे बने 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 हे बने इकडे यार अरे अरे हे बने काय फालतू किती यो माणूस जर माझा ऐकणार नसतं मी हा शो सोडून चाललो. नाही, सर, सर. अरे कोण सर, नाही मी हे काय फालतू किती सर तुम्ही बसा ना प्लीज मी बोलतो सर बसा शांत बसा समीरजी अरे काय असं असं नसतं रे हे चुकीचं आहे यार भावगीत असं असतं का लोक थुकतील तोंडावर यार. दाद्या दाद्या क्या बात आहे वा वा दाद्या सर सांगतात तसं कर. काय खूप वर्षांपूर्वी मी यांना घेऊन सेम शो केला होता काय TRP आला होता दाद्या. अरे रूट लेवलला काम केलेला माणूस आहे मी. तुझी रूट इतकी घुसतात ना माझ्यात सांगतो कर ना दाद्या दाद्या होणार दर दाद्या दाद्या म्हणतो थेट घुसतं सगळं मग आणि आम्ही हो म्हणतो आणि नंतर तोंडावर पडतो आम्ही. दाद्या दाद्या काय चाललंय तुमचं हा तुझे ते बगले उडव हा तर थांब कॉस्ट्युमचं ट्रायल करायचंय. हा हा अरे ये मेरे को मांगता था बच्चा ये हे घाल. हे असे कसून भावगीताला जात आहेत का मला सांगा मी नाही घालणार यार. मी गुरु आहे ना तुझा घाल ये. अरे मग तसं नाही बरं घाल वाटणार. तू. हे असं घालून बघायचं. चॅनल बाल्या. मी सर अरे लाल लाल बगले असतात का कधी यार हे असं अरे यार हे तुम्ही यार दाद्या तू दादा बोल नको घालतो मी पचकन घाल चल. टेन्शन न घेऊ दाद्या. हा मागे तरी जातो हेच लावतात असं ते माहितीये का तुला. अरे नाही फिरेल घाल काय फरक पडत नाही घाल. मस्त दाद्या हा कलर काय शोभून उठेल बघ तुझ्या. एक नंबर बाल आहे आयुष्यात मी हा रंग कधीच नाही वापरलाय तुला माहितीये का. एकदा घालून कंपोस्ट बॉक्सचा पण रंग असा नव्हता माझा लहान. बाला तुला जितायचं आहे ना मी सांगतो ते कर ह्यो वीक घालायचा ए, चल चल हा, मी वीक नाही घालणार यार. अरे लेडीज वीक आहे यार हा मी कसा घालू यार. दाद्या तू घाल बोल ना अरे अरे काय जबरदस्ती आजी यार. बात ना तू घाल बोलायचं. दाद्या दाद्या शांत हो तू आता एकदा पूर्ण अटायर बघ. पर डेवर नसतं ना तर दाखवलं असतं तुला. त्याला एकदा दाखव आरसा. हा बघ आता अटायर या या अरे हे फार विचित्र दिसतंय यार हे. हा काही हरकत नाही हा हा बरं मला सांग पुढचा आपला राऊंड काय पुढचा राऊंड हा काय सर सर आपला असा राऊंड आहे की हा. मेंटॉर आणि स्पर्धक एकत्र गाणं गाणार. वा वा हा बरं काय मग तू तयारी केलीस आहेस हा, एकत्र सर काय? मी या राऊंडला एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गाणं म्हणायचं ठरवलेलं आहे. अरे तुझं काय करायचं वासाऱ्या तुझ्या पक्ष्यांचं काय करायचं सगळेच गाणे तुझं कसं पक्षी वासाऱ्या तुझ्या राहून ते सगळे पक्षी न बाला तुझं काय तू गाणार आहेस नाही मग आता निघ ना अरे हे काय त्यातलं यो पण गायक आहे हा तू शिट्टी वाजव अरे काय केलंस शिट्टी वाजव म्हणालात ना तुम्ही. बस रे शिट्टी वाजव मला शिट्टी वाजवली हो. अरे शिट्टी वाजलं गाणं आहे ते गायचं आहे
शिटी वाजलं गाणं म्हणायचं हा गाणं बोलायचं. अरे, माझी तयारी पण नाही हो त्या गाण्याची. नाही मी हे बघ, पहिली ओल मी गाणार, दुसरी ओल तू गायची, तिसरी ओल मी गाणार, मग चौथी ओल तू गायची. अरे किलर. खूप ते गाणं माझी तयारी नाही. गाडी थुकल यार, तोंडात जातात आहे केस. तोंडात जातात केस, हे नको आहे. हे गायची गरजच नाहीये. दादा बाजूला कर ना ते. गाडी सुटली तर गाडी थुकली आलाय, असं नाही चालणार. साईडला कर केस दादा. होणार. ह्याची काय गरज नाही रे. तू माझ्या ना गाण्याच्या रेंजच्या जवळपास येणार ना. मी एकदा सगळं गाणं बोलतो, म्हणजे तुला क्लिअर कळेल कसं बोलायचं, माझ्या नंतर बोलायचं. सुरू 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 का? सूर घेतो. सुरू वर वर थोडं वर. पदारा गेला गेला गेला, आवाज गेला. आवाज गेला माझा. काय झाले काय झाले? आवाज गेला माझा. आवाज गेला तर नको टेन्शन घेऊ, एक चाटण घे. नाही, चाटण नको मला. अरे कसं नाही घे, थोडं घे. नाही, नाही, मी अरे गातो, मी गातो. हा, गा. चाटण नको पण मी गातो. गा गा मग गा चल गा गा. पोरे जरा जा, पोरे दांडा धरा. दोन वर. पोरे जरा जा, पोरे दांडा धरा. अरे वर. पोरे जरा जा, पोरे दांडा धरा. पोरे जरा जा, पोरे दांडा दाद्या दाद्या अरे यो. दाद्या दाद्या उठ दाद्या उठ. मस्त झालं मस्त. मी येतोय का जातोय? अरे समीर चौगुले तू मग तू चांगला गाणारा. तू आज इथे आलास स्पर्धेत असं कळलं म्हणून मी आलो. कसा आहेस तू? हा मी बरा आहे दादा. असं काय झालंय तुझ्या आवाजात? आहे आवाज माझा आहे. कुठे आहे? हा मेंटॉर आहे. हा हा तुम्ही मेंटॉर पाठवला तरी माझा आवाज बसून टाकला. कोण आहे माणूस? काय रे? नाही नाही, मी एक गायक अभिनेता आहे. मला असं कळलं की तुमच्या सिंगिंग स्टारमध्ये सगळे ॲक्टर लोकांना घेतात, तर मला चान्स तुमच्याकडे पाहिजे, म्हणून याचा पत्ता मी कट केला. काय रे? हो आता काय करू, याचं ऐकलं यार. बरं एक मिनिट तू थांब मग. अरे मागे केलंस तू मला. तुम्ही गाता? हो मी थोडं थोडं गातो. हे बघा इकडे ज्यांना आपल्याला गाता येतं हे माहिती आहे त्यांना बोलवलंय. ज्यांना नुसती शंका आहे ती नाही आहे. जरा एक सूर लाव. तुम्ही थोडस ट्राय करा माझ्या. हा 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 हा. थांबा थांबा. नाही नाही जमणार नाही. नाही तुमच्यासाठी नवीन पेटीच आणायला लागेल. तुमच्या स्वराची पेटी नाही आहे हो. एक वेगळी पेटी लावायला लागेल उजवीकडे छोटीशी. तरी नाही 1-2 महिने लागतील. मला नाही वाटत जमेल हो. तरी थोडस ट्राय करायला काय हरकत नाही. पण हे गाणं हा आला शिट्टी वाजली. एफ शार्प दे. माझा कान पण बसलाय की काय? काय तुम्ही म्हणजे कळतच नाही तुम्ही काय गाताय. कळलं नाही? नाही. माझं गाणं ऐकायला ना कान तयार लागतो. त्याला ऐकू गेलं बघा. वा क्या बात आहे. वा एवढ्याने होणार नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू. दादा पुढच्या आठवड्यात फोन करतो तुला मी. आपण बोलू हा. वा 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 काय रंगला हा परफॉर्मन्स. खूप मज्जा आली. कमाल, केवळ कमाल. सई मॅड परफॉर्मन्स होता. अरुणदा तू कडक दिसतोयस. कडक. समीरदा मजा आली. तुझं व्हॉइस मॉड्युलेशन, तू आवाजात केलेले फरक आणि बने आज दिन बने. फार सुंदर संकल्पना आणि ही जोडी फार हिट आहे. खूप मजा आली आणि तुम्हाला मजा करताना बघून अजून जास्त मजा येत होती. सुंदर. आणि सलील दादानी 4 छान लावले परफॉर्मन्समध्ये येऊन, असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सो मच. सलील दादाचा डेब्यू होता का स्किटमध्ये? हा डेब्यू होता ना. प्रसाददा काय म्हणशील? बाबा तू ढोलकी शिकवण्याचे क्लासेस घेतोस? नाही. तू डान्स शिकवण्याचे क्लासेस घेतोस? हो. घेतेस? हो. कारण आता मला करण्याजोग्या याच 2 गोष्टी आहेत. सलील उत्तम कवी होताच, लेखकही होता, त्याचं पुस्तकही फार गाजलेलं आहे. स्वतः उत्तम कंपोजर तो आहेच, गायक म्हणून तर तो अफाट आहे. आता तो चित्रपट दिग्दर्शनही
त्याही क्षेत्रात तो उतरला आणि आज त्याचा अभिनयाचा डेब्यू पण झाला. त्यामुळे आता आम्हाला फक्त एक तर ढोलकी शिकायची किंवा डान्स करायचा एवढंच राहिलंय. वा वा, कुठून आणलं ते वा. तेवढं एक लिहून ते तुला तू ढोलकी शिकवतो त्याला उगीच घेतला तू, काही कारण नसतं बरं का. तो मधल्यामध्ये की आपलं काय चुकलं वगैरे तर ते तिकडे येतो. ते तिकडनं सुरुवात करून अशी बंदूक घेऊन इकडे आली. अरे अफलातून काय कॉन्सेप्ट होती, फॅन्टॅस्टिक. म्हणजे तुझा जो ट्रॅव्हल, म्हणजे तुझ्या ॲपियरन्सचा पण जो ट्रॅव्हल होता आवाजासकट, तो विलक्षण होता. अरण्या, तुला मी सांगू, तू जेव्हा पहिला लावलास ना शिट्टी वाजवली, आम्ही कोणीच नाही होते. हे 2 बाप माणसं आहेत ना, ते पण असे होते. वा, अशी दाद दिली खणखणी. असा काय म्हणतात तुम्ही पिन पॉइंट लागला, कडक तो शिट्टी वाजली. पण तो नेहमीच हे गाणं गातो आणि फार अप्रतिम गातो. येस. वा, अरण्या कमाल, बने फॅन्टॅस्टिक, आउटस्टँडिंग स्किल होतं, आउटस्टँडिंग. जेव्हा जेव्हा तो ती लाईन गायला ना, तेव्हा तेव्हा ती सुरात होती. हो हो हो, म्हणजे कमाल. या सलील दादाच्या डेब्यू विषयी तुझं काय म्हणणं आहे बेलाताई? मी काय म्हणणार, म्हणजे इथे जे मातब्बर बसलेत त्यांनी त्याला पावती दिली या डेब्यू बद्दल, तर मी काय म्हणणार अजून. कमाल कमाल आणि धमाल आहात तुम्ही सगळे. म्हणजे मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने मी वंदन करते तुम्हाला. थँक्यू सो मच. सलील दा, तुला या मंचावर डेब्यू करून कसं वाटलं? घाबरलो तुम्ही. स्टेजवर येताना भीती कधीच नाही वाटली, फार एवढूसं असल्यापासून स्टेजवर जाताना. पण हे कसलं यांचं टायमिंग आहे. मला सतत भीती होती की हे 2 जण आयत्या वेळी जर काही बदललं. भीती आयत्या वेळेची असते की माझं ठरलेलं होतं काय बोलायचं ते. त्यामुळे मी म्हणजे त्यांच्याबरोबर उभं राहून मी खरं सांगू का, जसं चांगल्या म्युझिशियन्स बरोबर गायला मजा येते, जसं चांगल्या ॲक्टर्सला डिरेक्ट करायला मला खूप मजा आली फिल्म्समध्ये, तसं मला आत्ता ह्या इतक्या चांगल्या ज्यांना स्टेजचा फील आहे आणि इतका अप्रतिम टायमिंग आहे त्यांच्याबरोबर मला स्टेजवर उभं राहायला मिळालं. हे मी माझा ऑनर समजतो, कारण ही सोपी गोष्ट आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज.